आणि आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की 10 तारखेला नोव्हेंबरच्या EPS 95 की मिनिमम पेंशन बढ़ोतरी को लेकर सभी EPS 95 के पेंशन धारकों के लिए बहुत ही अच्छी खुशखबरी। देखिए, EPS 95 के पेंशन धारकों 18/11/2025 को राष्ट्रीय संघर्ष समिति के अध्यक्ष अशोक जी राउत साहब जी ने कोल्हापुर महाराष्ट्र के अंदर EPF ऑफिस के सामने एक धरना प्रदर्शन करके एक आंदोलन जताया था। इस आंदोलन के अंदर EPS 95 के कोल्हापुर महाराष्ट्र के अध्यक्ष के जो जिला अध्यक्ष है उनको एक नोटिस सौंपकर EPS 95 के पेंशन धारकों की मिनिमम पेंशन से जुड़ी हुई जानकारी को लेकर एक बात कही है कि आज हम EPS 95 के पेंशन धारक कम से कम 8 साल से संघर्ष कर रहे हैं। अभी तक की हमारी मिनिमम पेंशन 7,500 नहीं हुई है। अब देखिए, EPS 95 के पेंशन धारकों आगे EPS 95 की मिनिमम पेंशन को लेकर फाइनली अशोक जी राउत साहब जी के द्वारा खुद के द्वारा क्या कुछ कहा गया है कि भाई सभी कर्मचारियों की पेंशन 7,500 कब बढ़ेगी और कितनी बढ़ेगी, पूरी अपडेट आपके साथ साझा करने वाले हैं। वीडियो को लाइक, चैनल को सब्सक्राइब कर मोर्चे काढत आहोत। आजपासून 28 पर्यंत कोल्हापुराचा हा मान आहे। पहिला मोर्चा कोल्हापुरात आज लोक इथे जमा झालेले आहेत आणि आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की 10 तारखेला नोव्हेंबरच्या ऑक्टोबरच्या 10 तारखेला CBTची मीटिंग त्यांनी ठेवली होती बँगलोर। आपण ठरवलं CBTच्या मीटिंगच्या समोर 25,000 लोकांनी घेण्याची तयारी झाली। त्यांनी शेवटपर्यंत ते आम्हाला दिलं नाही। 11-12 तर एखादा आंदोलन ठरल्यावर लांबून लोक यायचे। त्यांनी तारीख बदलवली तरी त्या तारखेत फ्रीडम पार्क प्रचंड गर्दीने लोकांनी त्यांना अपोज करण्याचं ठरवलं। त्यांनी परत ती मीटिंग 13 तारखेला दिल्लीला ठेवली। आपल्या माहितीकरता सांगतो, बँगलोरला 11 आणि 12 तारखेला हजारोच्या संख्येत लोक होते। फ्रीडम पार्क फुल होता आणि त्यांनी ती मीटिंग 13ला घालून ठेवली। 13लाही त्यांच्या समोर आपले हजारो लोक जमा झाले होते। हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातून लोक आली आणि त्या संख्येत तिथे जमा झाल्यावर त्यांनी आम्हाला आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर बोलावून घेतलं आणि सांगितलं, तुमची चूक नाही, तुमच्या मागण्या योग्य आहेत। आणि त्यांनी त्या दिवशीच्या आंदोलनानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला बोलावलं। आम्ही त्यांना सांगितलं, जे म्हणायचं ते लेखी सांगा, कोणी आता आम्ही तुमचे शब्द आणत नाही। ऑक्टोबरच्या 10 तारखेला CBTची मीटिंग त्यांनी ठेवली होती बँगलोर। आपण ठरवलं CBTच्या मीटिंगच्या समोर 25,000 लोकांनी घेण्याची तयारी झाली। त्यांनी शेवटपर्यंत ते आम्हाला दिलं नाही। 11-12 तर एखादा आंदोलन ठरल्यावर लांबून लोक यायचे। त्यांनी तारीख बदलवली तरी त्या तारखेत फ्रीडम पार्क प्रचंड गर्दीने लोकांनी त्यांना अपोज करण्याचं ठरवलं। त्यांनी परत ती मीटिंग 13 तारखेला दिल्लीला ठेवली। आपल्या माहितीकरता सांगतो, बँगलोरला 11 आणि 12 तारखेला हजारोच्या संख्येत लोक होते। फ्रीडम पार्क फुल होता आणि त्यांनी ती मीटिंग 13ला घालून ठेवली। 13लाही त्यांच्या समोर आपले हजारो लोक जमा झाले होते। हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातून लोक आली आणि त्या संख्येत तिथे जमा झाल्यावर त्यांनी आम्हाला आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर बोलावून घेतलं आणि सांगितलं, तुमची चूक नाही, तुमच्या मागण्या योग्य आहेत। त्यामुळे ही लोक तुम्ही आंदोलन शांतपणे करा यासमोर आपल्याला थोडे पुढे आणि त्यांनी त्या दिवशीच्या आंदोलनानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला बोलावलं। आम्ही त्यांना सांगितलं, जे म्हणायचं ते लेखी सांगा, कोणी आता आम्ही तुमचे शब्द आणत नाही। साहेब एक मिनिट। One second, sir. Thank you.
श्रममंत्री आहेत, त्यांच्याशी अनेक वेळा आम्ही भेटलो. सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या खासदारांना अनेक वेळ भेटून झालं. आपल्या कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा आम्हाला भरपूर मदत आहे. मी ते इथे जाहीरपणे त्यांचे आभारही मानतो. आणि तसंच त्याचप्रमाणे आपल्या माने साहेबांचा, त्याच्यात धैर्यशील माने साहेबांचा पण आम्हाला बरंच पाठिंबा आहे, सपोर्ट आहे, सर्व पक्षीय लोकांचा आहे. पण आमचं काम झालं नाही. आता आम्हाला लिखित आश्वासन मिळालं होतं की तुमचं काम लवकर करतो. त्या आश्वासनाला झाला 1 महिना. तेवढा वेळ आम्ही सरकारला दिला होता. त्या वेळेत त्यांनी ते केलं नाही, म्हणून आम्ही आंदोलनाची नोटीस दिली आहे. आणि आज या अंबाबाईच्या दरबारात येऊन आम्ही नारळ फोडला आणि इथून या क्रांतीला सुरुवात आज खऱ्या अर्थानं झाली आहे. आणि आता इथून पूर्ण देशभर, संपूर्ण देशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघणार आहेत आणि आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहे. सध्या आपण आयुक्तांना भेटला, त्यांनी आपल्याला नेमकं काय सांगितलं, काय आपल्याला आश्वासन देण्यात आलं आहे? आयुक्ताला आम्ही जे निवेदन दिलं ते आयुक्तामार्फत श्रम मंत्र्याला पाठवलं जाणार आहे. ते पाठवतीलच. त्या व्यतिरिक्त त्यांना आम्ही सांगितलं की जे आपल्या हायर पेन्शनचे जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याप्रमाणे जेवढे अर्ज तुमच्याकडे आले तुम्ही धडाधड त्याला रिजेक्ट करताय, हे बरोबर नाही आहे. ज्या माणसाचा तो ड्यू बनतो त्या माणसाला तो मिळालाच पाहिजे आणि दिल्याच गेला पाहिजे, याचं आम्ही त्यांना निक्षून सांगितलेलं आहे. आणि अशी काही कंप्लेंट जर याच्या पुढे आमच्याकडे आली तर आम्ही, हे तर फार कमी संख्या आहे आज 400-500 लोक, पुढे आम्ही 1,500-2,000 लोक यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या टेबलावर भाकरी खाऊ, इतकं नक्की आहे. धन्यवाद.